सगळ्यांना सारखे नियम लावणं शक्य नाही. प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी आहे. 34 वय आहे मरण्याचं. 1 वर्षापूर्वी मला अजूनही आठवतंय, 26 वर्षाचा मुलगा दारूच्या आजारामुळे मरण पावला. वाईट वाटलं. आणि हे सगळे जे कोणी मरण पावलेत ना कमी वयामध्ये, ह्यांना आधी वॉर्निंग देण्यात आलेली. असं नाहीये की फर्स्ट आहे. म्हणजे हा देवाने दिलेला आजार नाही, आपण विकत घेतलेला आजार आहे. आणि ह्या आजारात मित्रांनो तुम्ही एकटे जात नाही, सगळा परिवार जातो. आधी दारूसाठी पैसे भरण्यामध्ये आणि नंतर दवाखान्यासाठी पैसे भरण्यामध्ये. सो प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा की दारू पित असताना रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव ठेवा. मला टेन्शन आहे, बायको त्रास देते, बाहेर पैशाचं टेन्शन आहे, हे आहे ते आहे, म्हणून मी दारू पितो. दारूने प्रश्न सुटतात का हो? दारूने प्रश्न वाढतात. तात्पुरतं त्या रात्री झोप येईल तुम्हाला, पण पुढचं आयुष्यभराची झोप घालवण्याचं काम ती दारू करते. मग कुणी प्यावी, किती प्यावी, कुठली प्यावी, ह्याच्या बाबतीत कुठला असा जनरल नियम सांगणं गरजेचं नाही. पुस्तकानुसार विचारलं तर पिऊच नाही. अल्कोहोल इज अ पॉयझन. पण काही लोक, आणि आजही समाजात जर तुम्ही बघितलं, सरकारने दारू विकायची बंद केलेली नाही जर पॉयझन असलं तरी, कारण त्यांचा रेव्हेन्यू त्यातनंच जन्मतोय. सगळेच लोक दारू पिऊन मारतायत का, तर तेही नाहीये. मग ह्याला जनरलाइज कसं करायचं? सो मी जसं म्हणलं की ह्याला इंडिव्हिज्युअलाइज करायचं. प्रत्येकाने आपल्यासाठी आपला निर्णय घ्यायचा. आपल्याला ते सहन होतंय का नाही हे बघायचं. दारू पिऊन जर त्रासच जास्त होत असेल, हँगओव्हर होत असेल, अजून काहीतरी त्रास, डोकं जड होतंय, दुसऱ्या दिवशी लूज मोशन होत आहेत, पोटात अस्वस्थता होतीये, जळजळ होतंय,